नमस्कार, आज हम मौजूद है मुंबई के बीकेसी इलाके में, जहां पे भारतीय कामगार संघ द्वारा आज एक आंदोलन की शुरुआत हुई। प्राइवेटाइजेशन को लेकर कॉन्ट्रैक्ट मजदूर के मजदूरी के विरोध में ये सारी जो महिलाएं आप देख रहे हैं, यहाँ पे महिलाएं पुरुष इकट्ठा हुई हैं और ये आंदोलन तीव्र होता नजर आ रहा है। सरकार है कि जिस तरीके से प्राइवेटाइजेशन करने की जो हुई लगाई हुई, उसके विरोध में आज ये सारे लोग यहाँ पर मौजूद हैं। महिलाएं आ रही हैं बड़ी तादाद में, अपने घर परिवार को छोड़ के दूर दराज महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ पर पहुंची हुई हैं। हम उससे बात करेंगे आखिर में कशासाठी आले आपण इथे, कशासाठी आलेले आपण इथे, काय मागणी आहे तुमची, काय मागण्या काय आहे तुमची, काय घरेलू कामगार काय मागणी आहे, कशी मागणी इथे इथे येत्या मंडल चालू करावं। जिस तरीके कहीं ना कहीं मांग है वो बढ़ती जा रही है। लोग कहीं अपनी पेंशन को लेकर परेशान है, कुछ लोग हैं कि कॉन्ट्रैक्ट के विषय में सड़क पर उतरे हैं। सरकार के देख कर किस तरीके की जो घोषणा है वो दी जा रही है, सरकार के विरोध में ये सारी जो लोग यहाँ पर मौजूद है, आप देख सकते हैं बड़े तादाद में पहुँचे हुए हैं। आज अगर हम घरेलू कामगार महिलाओं की भी बात करें तो कहीं ना कहीं काफ़ी तकलीफ में आज जीवन को अपने बिता रही है, लेकिन कहीं ना कहीं सरकारें हैं कि हरियाणा पैटर्न की बात हो रही है कि इस तरह कि हरियाणा में जिस तरह महाराष्ट्र भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहे। महाराष्ट्रामधल्या कामगारांच्या अनेक समस्या ज्या आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, त्या प्रश्न सोडवले जात नाही आहे आणि त्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केला। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात कामगार राज्य विमा योजना लागू आहे। 49 लाख लोक जे आहेत या ESIचे सदस्य आहे महाराष्ट्रात। 1,92,00,000 लोक या ESIचे लाभधारक आहे, पण आज या ठिकाणी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर सरकार त्या ठिकाणी डेव्हलप करत नाही आणि त्यामुळे कामगारांचे पैसे जाऊन देखील कामगारांना त्यांचा लाभ या ठिकाणी होताना दिसत नाही। बांधकाम कामगार मंडळ आहे, या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे एक आरोग्य तपासणी योजना सुरू केलेली आहे आणि या तपासणीमध्ये बोगस सगळ्या तपासण्या केल्या जातात। अनेक प्रकरणं अशी झाली की त्यामध्ये मृत कामगारांची देखील तपासणी केल्याचे प्रकरण आहे सरकारकडे। तर अशा प्रकारे हा कामगारांच्या निधीचा विनियोग गैरवापर होतोय, तो थांबला पाहिजे। आमच्या अंगणवाडी सेविका आहे, आशा सेविका आहे, वर्षानुवर्ष हे लोक काम करतात आणि 25-30 वर्ष काम केल्यानंतर देखील त्यांना आजही कर्मचारी म्हणून मान्यता मिळत नाही। त्यांना फी वर्कर म्हणूनच त्या ठिकाणी राबवलं जातं, त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे। महाराष्ट्रात कंत्राटी कामगार ही खूप मोठ्या प्रमाणावरची समस्या आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट लेबरचं खूप मोठ्या प्रमाणावर शोषण होतं आणि त्यामुळे किमान वेळेवर वेतन मिळत नाही, किमान वेतन मिळत नाही, भविष्य निर्वाह निधी मिळत नाही, वर्षानुवर्ष काम करून ग्रॅच्युटी मिळत नाही, अशा अनेक समस्या आहे आणि कॉन्ट्रॅक्ट वर्करच्या विषयाकडे सरकार अजिबात ध्यान देत नाही। स्वतः महाराष्ट्र शासनाचे जवळपास 2 ते 3 लाखपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांना देखील वेळेवर वेतन मिळत नाही। या सगळ्या विषयाकडे आम्ही सरकारचं सातत्याने लक्ष या ठिकाणी वेधलेलं आहे आणि वारंवार आम्ही या विषयाकडे सरकारने लक्ष द्यावं अशी विनंती करून देखील त्या ठिकाणी सरकार लक्ष देत नाही आणि प्रश्न सोडवत नाही आणि म्हणून हा जो कामगारांच्या मनामध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, हा आक्रोश जो या सरकारकडे व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढला। याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रातले सर्व क्षेत्रातले कामगार या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार या विषयाची नोंद घेईल आणि या ठिकाणी काही ना काहीतरी मार्ग काढून कामगारांचे प्रश्न सोडवेल। आहे आप कोल्हापूर से आहे आनंदा पाटील और मोहन मोरे। काय विषय तुम्ही घेऊन आले आज? आमचा विषय असा आहे की पॉवर टिलर ही संघटना कृषीमध्ये येते आणि पॉवर टिलर हा खेडेगावात वापरला जातो आणि शहरामध्ये दुकानं स्पेअरपार्ट जे असतात, त्यामुळं जाण्या येण्याच्या ज्या प्रवासामध्ये अत्यंत वाहनं असतात आणि आमचं मेकॅनिक बरीच ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत। यासाठी आमची रजिस्टर संस्था आहे भारतीय मजदूर संघाला आणि सरकारला आम्ही मागणी अशी करतोय की त्या अपघाती विमा आणि भविष्य निर्वाह निधी ही आम्हाला मिळावी। तसंच बांधकाम कामगारमध्ये आमच्या पॉवर टिलरचा तिथं उपयोग होतोय, त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करावे ही आमची प्रमुख मागणी आहे। तुमची काय मागणी, तुम्ही काय बोलणार आहे? पॉवर टिलर मेकॅनिक संघटनेचा अध्यक्ष मोहन मोरे। माझं ह्या पॉवर टिलरच्या मेकॅनिक संघटनेसंदर्भात जे निवेदन दिलेलं आहे
ते निवेदन असं आहे की पॉवर टिलर मेकॅनिक संघटनेच्या ज्या काय मागण्या आहेत त्या बांधकाम कामगाराच्या ह्याच्यामध्ये आमच्या पॉवर टिलर मेकॅनिक संघटनेचा समाविष्ट करून ज्या काय लाभ असेल तो आमच्या पॉवर टिलर मेकॅनिकला मिळावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आज तुम्ही मुंबईचा भारतीय कामगार संघाचा मोर्चामध्ये आलाय, तुम्ही काय तुमची मागणी आणि कुठल्या कर्मचारी आहात आपण? मी भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र विविध कामगार महासंघ महावितरण कंपनीमध्ये कार्यरत आहे. महावितरण कंपनीमधील कर्मचाऱ्यांचे अनेक समस्या आज या मॅनेजमेंट निर्माण केल्या. यावर्षी मिळणारा बोनस तोसुद्धा यावर्षी त्यांनी आम्हाला बोनस दिला नाही. कंत्राटी कामगारांचे विषय असेल, कामगारांचे अनेक प्रमुख विषय आहेत, त्या विषयाकडे या प्रशासनाने आणि शासनाने दुर्लक्ष केलं आहे. त्या कारणामुळे आम्ही या भारतीय मजदूर संघ संलग्न आज जो हा विराट मोर्चा इथं आयोजित केला आहे त्यामध्ये त्या कारणास्तव आम्ही सामील झालो आहोत. आज एकूण किती कर्मचारी तुम्ही आलेले आहेत ते? आम्ही जवळपास महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने कर्मचारी या संपात सहभागी झालो आहोत. ह्याच्यापुढे तुमची संस्थांनी कुठल्या पत्रव्यवहार केला आहे का, कुठल्या अधिकारी किंवा अनेक वेळेस आम्ही प्रशासनाची स्थानिक पातळीपासून तर मुख्य कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला आहे, पण त्याला कुठलाही या प्रशासनाने प्रतिसाद दिलेला नाही. जर पुढे प्रतिसाद भेटल्यानंतर पुढचा पाऊल तुमचा काय असणार आहे? पुढे प्रतिसाद भेटला नाही तर आम्ही या प्रशासनाच्या विरोधात आणि शासनाविरोधात कडक धोरण म्हणून एक आक्रमक पवित्रा आम्ही संघटनेतर्फे घेणार आहोत. मुंबईत आंदोलनात आलेले काय विषय आहे आणि कुठून आले आपण? विशेष सर आम्ही पुण्यावरून आलो आहे. W88 पुणे दुसरी MIDC. आज आमच्या सरकार विरोधात आक्रोश आंदोलन आहे, कारण मोदी सरकारने आज आमच्या कामगाराचं अतोनात नुकसान केलेलं आहे. कारण कामगारासाठी बरेचसे कायदे त्यांनी पायाभूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्ही व माझी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आक्रोश मोर्चासाठी आलेलो आहे. आम्हाला योग्य ती न्याय मिळावा एवढीच माझी नम्र विनंती आहे.